प्रभाग राहिलेला होता त्याची देखील आज मतदान प्रक्रिया पूर्ण होतीये. उद्याचा निकाल आहे. काय वाटतं? काय तुमची भावना आहे? काय सांगा? एका प्रभागातील एकाच उमेदवाराचं मतदान होतं. निष्कारण त्याला काही ना काही कारण काढून पुढे ढकलण्याचा किविलवाणी प्रयत्न या प्रभागात झाला. पण त्याच्यामुळे मला वाटतं उमेदवाराला नक्कीच फायदा होईल आणि 4 मतं वाढीवच इथल्या मतदारांनी ठरवल्याप्रमाणे आमच्या उमेदवाराला भेटेल. आणि उद्याचा जो निकाल आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही जे इथं लोकांशी भेटलोय, त्यांच्याशी बोललोय, त्यांच्याशी चर्चा केली, पुढचं विजन हे पक्षाचं शहरासाठी दाखवलंय. या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर मतदारात चांगला उत्साह आहे. आज इथं जरी आपण बघितलं तर आता जवळपास 12 सव्वा 12ची वेळ झाली, पण 35% वर मतदान या केंद्रावर झालेलं आहे. त्यामुळे उत्साह चांगला आहे लोकांचा आणि चांगल्या मताने सीट विजयी होतील. नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी नगरसेवक हे भारतीय जनता पक्ष. विरोधकाच्या बाजून देखील अनेकांनी शाटो ठोकत मिळलेला आहे आणि यामध्ये त्यांनी जर ते निवडून नाही आले तर आम्ही अनेक काही गोष्टी करू असे देखील या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलं आहे. एवढा विरोधकांमध्ये कॉन्फिडन्स या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. काय सांगाल? तो मतदार हा आता हुशार झालाय. तो काय कळू देत नाही कोणाला मतदान केलंय. पण एवढा आपण विरोधकाचा जर कॉन्फिडन्स आहे म्हणताय तर मला एवढंच सांगावं वाटेल, उद्याच्या निकालानंतर त्यांना आपले उद्योग बदलावे लागतील अशा प्रकारचा निकाल इथं दिसेल. आज अनेक जण काकांचा विजय हा निश्चित धरूनच चालतो. उद्या तू जनतेसाठी काय आव्हान करतो? काका तर विक्रमी मताने या ठिकाणी विजय होतील. कमीत कमी 1000 मताचा डिफरन्स हा काकांमध्ये आणि प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये राहील. आणि तो बोगीचाच लांबवण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आला. खरं तर नाहीतर मागेच इथलंही मतदान झालं असतं. आज शहरातली आपण बघताय बरीच गर्दी या ठिकाणी झाली. आणि जो वाढीव वेळ हा काकांना भेटलाय त्याचा निश्चित पॉझिटिव्ह परिणाम इथे दिसेल.